कविता माणसांच्या मनाचा वेध घेतात आणि आपल्या सुप्त भावना कवितेतून लिहिण्याचा प्रयत्न करावा म्हणजे माणूसरित्या होतो, असे मत प्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांनी व्यक्त केले. ते नेरले येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मल्टीपर्पज हॉलमध्ये आधार फाउंडेशन आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत बोलत होते. जाऊ कवितांच्या गावा या विषयावर त्यांनी कविता सादर केल्या. यावेळी रेटरे धरणचे लोकनियुक्त युवा सरपंच हर्षवर्धन पाटील, नेरले गावच्या माजी उपसरपंच स्नेहल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नेरले येथील निवृत्त आदर्श शिक्षिका बयाबाई अण्णा पाटील यांना सावित्रीबाई फुले जीवनगौरव पुरस्कार, तसेच ग्राम महसूल अधिकारी सुजाता आनंदराव वंजारी यांना हिरकनी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री साई स्वयंसहाय्यता समूह, ओंकार स्वयंसहाय्यता समूह, ताराराणी स्वयंसहाय्यता समूह व गावातील जवान, पोलीस यांच्या कुटुंबियाचा सत्कारही यावेळी करण्यात आला. प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, उपसरपंच मनीषा माने, अमोल जाधव, डॉक्टर हसीना बने, महेश पाटील यांचे सहकार्य लाभले. प्राध्यापक अमोल कुंभार यांनी प्रास्ताविक केले तर अरुण बनसोडे यांनी स्वागत केले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष हर्षद पाटील यांनी यावेळी आभार व्यक्त केले. फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नेरलेचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील, जयश्री कुंभार, अनुराधा लोहार, शीतल जांभळे, माधुरी निकम, प्रियांका पाटील, भाग्यश्री गवारकर, जयश्री कुंभार, सुनीता विरकर, शुभांगी पाटील, पूजा कदम, किशोरी पाटील, योजना कुंभार, शकुंतला लोहार, कुमारी गायत्री लोहार यांची उपस्थिती होती. तसेच लकी ड्रॉमधून 2 महिलांना पैठणी बक्षीस देण्यात आली.